तर करवाडी विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं बंद पुकारलाय। पिंपरी चिंचवड शहरातील रेस्टॉरंट बार कडकडीत बंद आहेत। वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाड आहे असं हॉटेल चालक यांचा आरोप आहे। तर इच्छा नसतानाही व्यवसाय बंद करावा लागेल। बार अँड रेस्टॉरंट मालकांनी ही प्रतिक्रिया दिली। आमचे लायसन फीस 10% वाढत होती दरवर्षी। या वर्षीपासून त्यांनी 15% वाढ केलेली आहे। त्यासाठी मला आम्ही निवेदन दिलेले प्रत्येक मंत्री लोकांना। त्यानंतर त्यांनी व्हॅट जिथं 5% होते त्यांनी 10% वाढवले। त्यानंतर आता असं झालं जे लिकर आमच्या परमिट रूम मध्ये येतात ते 60 ते 70% दर वाढवून आमच्याकडे येणार आहे। ज्यावेळी अशी दरवाढ होतील ऑटोमॅटिकली आमच्या हॉटेल इंडस्ट्रीला याचा खूप मोठा फटका बसणार आहे। आज आम्ही महाराष्ट्रभर बंद पुकारलेला जो आहे तो आहार संघटनेला जो आहार त्यांनी सपोर्ट केला त्यांना आम्ही सपोर्ट करतोय पूर्ण महाराष्ट्रभर। आणि आमच्या प्राथमिक मागण्या या आहेत की जो रेट आता त्यांनी जो येऊ घातलेला एक्साइज दर वाढलेला आहे तो खूपच जास्त अवस्थे वाढणार आहे। त्याच्यामुळे ग्राहकांवरती खूपच ताण पडणार आहे आणि व्यवसाय करताना पण खूप आम्हाला अडचण निर्माण होणार। 100 रुपयाची वस्तू ती इतर ठिकाणी 110 ला मिळते, आम्ही ती 150 ला विकत असेल तर आम्हाला 150 रुपये टॅक्स भरायला लागतं। तर वास्तविकता त्या 100 आणि 50च्या मधला जो डिफरन्स आहे त्याच्यावरती भरला गेला पाहिजे। तर तसं न होता पूर्णवरती भरावा लागतो। तर आमची ती मागणी आहे की तो ह्या पद्धतीने असावा, अर्थात तो ॲबॉलिशन असावा इतर व्यवसायासारखा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।